हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डे टू डे हेअरस्टाईल सांगणार आहे. मोस्टली फ्रंट सांगणार आहे, कारण बॅकला आपण क्लच लावू शकतो किंवा रबर लावू शकतो. इव्हन काही बॅकला लावूच नका. फ्रंट हेअरस्टाईल केली तरी बॅकचं मोकळे सोडले तरी तुम्ही छान दिसता, कारण मोकळे सोडण्यातच मजा आहे. मोकळे सोडल्यावर तुम्ही जास्त छान दिसता इन्स्टेड ऑफ टाइम युअर ऑल द हेअर. बरं, सुरुवातीला माझी फर्स्ट महत्वाची टिप म्हणजे तुम्ही काय करता घरी, हे सगळे हेअर्स आहेत ना, ते घरी तुम्ही असे सगळे बांधून ठेवता. असे करून बांधून ठेवता, म्हणजे मीही ठेवायचे, पण असे बांधून नका ठेवत जाऊ. घरी जर तुम्हाला बांधायचे असतील ना हेअर्स, तर सिम्पली इथे एक रबर लावत जावा. म्हणजे हेअर्सला ना ताण येणार नाही, प्रेशर येणार नाही. प्रेशर आलं नाही की हेअर तुटणार नाही. कारण खूपदा आपण वरती बांधून ठेवतो आणि मग कुठला तरी केस दुखत असतो, ओढला जातो आणि मग केस तुटण्याची शक्यता असतात. घरी जर स्वयंपाक करताना जर तुम्हाला हेअर टाय करायचे असतील तर इथे क्लच लावू शकता किंवा रबर लावू शकता. लूज बांधा, पण प्लीज अजिबात हेअरवर प्रेशर नको. आणि तुमच्या केसांवर प्रेम करायला का आठवड्यातून 2दा हेअर वॉश पाहिजे. आणि जर तुमच्या केसांमध्ये जास्त गुंतावत असेल तर सिरम यूज करायचा. तर चला वळूया आपण हेअरस्टाईलकडे. तर वळूयात आपल्या पहिल्या हेअरस्टाईलकडे. तर ऑफकोर्स माझे थोडे पातळ केस आहेत आणि स्ट्रेट आहे, पण तरी पण मी कंप्लेंट नाही करत की पातळ केस आहे माझे वगैरे वगैरे. माझ्या केसांवर माझं प्रेम आहे, दॅट्स इट. हा, खूप सारा हेअरफॉल होत असेल तर मी डॉक्टरकडे जाते, पण खूप जणांच्या तोंडात सारखं असते केस फार पातळ तर गळतात. प्रेम करा ना आहे तेवढ्या केसांवर, माझं असं म्हणणं आहे. कंप्लेंट करण्यापेक्षा निगा राखा त्याची चांगली. बरं, पहिली हेअरस्टाईलला मी मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि खूप सोप्या हेअरस्टाईल पासून मी सुरुवात करते. तुम्हाला वाटेल ही किती सोपी हेअरस्टाईल दाखवते. अरे खूप सोपी हेअरस्टाईल असली ना तरी आपण करत नाही. ऍक्च्युली आपण आपला आहे तोच नेहमीचा क्लच लावत बसतो. आता ही खूप सोपी हेअरस्टाईल आहे, पण तरी पण तुम्ही करत नसणार, मी गॅरंटी देते. हे बघा, मी मिडल पार्टिंग केलंय, कोम केलाय आणि फक्त हे रबर डाय करते. आणि रबर डाय केल्यानंतर ना तुम्हाला हे 2 फ्रिंजेस काढायचे. दॅट्स इट. झाली आपली पहिली हेअरस्टाईल. हा सगळा हेअरस्टाईल मी इंडो वेस्टर्न सांगते, म्हणजे तुम्ही वेस्टर्नवर पण फॉलो करू शकता आणि कुठल्याही आउटफिट म्हणजे पंजाबी ड्रेस, साडीवर पण इव्हन चालू शकते हेअरस्टाईल. ही हेअरस्टाईल खूप साऱ्या सेलिब्रिटीनी पण केली. तर कोणत्या सेलिब्रिटीनी कोणत्या मूवीमध्ये गेले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ह्या हेअरस्टाईलला 4 चांद लावायला मी ही गोष्ट आणलेली आहे. छोट्या छोट्या बीट्स. काय करायचं, सिम्पली पुट. हे मी फक्त डायरेक्टली पुट करतेय. हे बघा, या 3 इथे पुट केल्या. कुठले कलर आहे पहिला? लॅव्हेंडर. यस, लॅव्हेंडर. म्हणजे मी त्या कलर प्रमाणे हे बीट्स लावायचे असल्यावर तुम्हाला वेस्टर्न आउटफिटच घालावं लागेल. वेस्टर्नवरच हे जास्त छान दिसत, पण दिस इज मस्ट. चला, तर आपण दुसऱ्या हेअरस्टाईलकडे वळूयात. आता सेकंड हेअरस्टाईलसाठी मी या टिकटॉकच्या पिन घेतल्या. तुम्हाला कोणत्याही तुमच्या केसांप्रमाणे तुम्हाला ज्या फिट बसतील त्या क्लिप घ्या. आता मी मिडल पार्टिशन ठेवले, यासाठी तुम्ही मिडल साइड पार्टिशन कोणतेही ठेवू शकता, तुमची मर्जी आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ट्विस्ट करायचे, 2 ट्विस्ट. हे मी ऐका मी कसं पार्टिशन करतेय, स्ट्रेट खाली काढापर्यंत. हे मागे केस मागेचे विंचरले, हे पुढे केस विंचरते आणि फक्त ट्विस्ट करायचं आहे. तुम्हाला वाटेल फार सोपं हेअरस्टाईल आहे, तेवढं सोपं असूनही आपण करत नाही. कळलं का? ट्विस्ट करून आपण ही क्लिप लावूयात. ही हेअरस्टाईल पण अगेन ट्रेडिशनल जास्त आहे अकॉर्डिंग टू मी, रादर दॅन वेस्टर्न. 2 क्लिपा लावायच्या. आता पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर हेअरस्टाईल झाली ही. फक्त ट्विस्ट केली, असे केस तुम्ही मोकळे पुढे ठेवू शकता. आणि हे जास्त पुढेही येणार नाही, म्हणजे जेवढे पुढे यायचे तेवढेच येतील, पण खूप जास्त येणार नाही. मस्त दिसतंय बघा. आता थर्ड हेअरस्टाईल पण तुम्ही बीट्स ठेवा. तुमच्या ह्या ज्या बटा आहेत, शायनिंग मारायच्या बटा, त्या ठेवा. आणि आता मागे ट्विस्ट करायचं आपल्याला. त्याला ना तुम्ही असं मागे सेक्शन करून घेणार आहात उभा. ही पण अगेन तुम्हाला वेस्टर्न आणि घागऱ्यावर लेहंग्यावर पण जाते. हे
ट्विस्ट आपल्याला हे तुम्हाला जेवढं फुलवायचं ना तेवढं फुलवा. कोम चांगला करा आणि ट्विस्ट व्यवस्थित करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. उभा धरलाय मी हा सेक्शन आणि हा वळवते मी ह्या साईडला. इकडचा सेक्शन वळवायचा आहे त्या साईडला, म्हणजे पिळे त्या साईडला वळायचे, याचा पिळा ह्या साईडला. again a pretty topping. Yes, now we done. आणि इथले केस आपण सोडू शकतो मस्त. ज्यांचा असं समोरून लेअर कट असेल त्यांनाही खूप छान दिसेल हे बघा. आणि याच्यानंतर तुम्हाला जर वाटते की मी इथं बांधते वगैरे बांधायचं तर बांधू शकता, बट इन्स्टेड ऑफ बांधणं हे असं मोकळं जास्त छान दिसतं. आता मी मिडल पार्टिशन नाही, मी साईड पार्टिशन करते. मला ऍक्च्युली साईड जास्त आवडतं, पण दोन्ही छान दिसतं मला असं मला वाटतं. त्यामुळे सगळे ट्राय करा. हे कधी कधी आपला गैरसमज असतो की मला साईड नाही छान दिसत, मला मिडल नाही छान दिसत, पण ऍक्च्युअल मध्ये सगळ्यांना छान दिसतं, फक्त आपल्याला पाहायची सवय नसते. आता पिळे घालायचेत आपल्याला, पिळे, पण ते कसे घालायचेत व्यवस्थित लयबद्ध शिस्तीत घालायचे. आता तुम्हाला जे काही काढायचं ते पहिलेच काढून घ्या. जर तुम्हाला हे यूज टू नसेल तुम्ही याच्यासोबत, तर सुरुवातीला ना इथली बट काढा. हे बघा, इथली बट काढा. यूज टू नसेल हे तुम्हाला कापावी लागेल. आता ही माझी मोठी इथली काढा, मग नंतर यूज टू व्हायला मग नंतर वरची काढा. जर तुम्ही जास्त या बटन मध्ये नसेल खेळत तर. म्हणजे मला वाटतं मोठी झाली, थोडीशीच काढते. ह्या 2 फिंगरने आपल्याला ट्विस्ट करायचे. ट्विस्ट अँड टर्न, ट्विस्ट अँड टर्न, ट्विस्ट अँड टर्न, ट्विस्ट अँड टर्न, ट्विस्ट अँड टर्न. दोन्ही बटाशी ठेवू शकतो, म्हणजे इथून पण एखादी तिकडून पण एखादी. नंतर तुम्ही या टिकटॉकच्या क्लिपा लावू शकता किंवा ह्या बीड्स पण लावू शकता एंडला. हे पण लावू शकता एंडला, हे जे लावले मी इथे. आता तुम्हाला इथे थोडंसं फुलवायचंय, फुलवू शकता. यस, तुम्हाला केवढं फुलवायचं आहे तुमच्यावर आहे. आता तुम्ही हे पण मोकळं सोडू शकता किंवा इथे पण ट्विस्ट अँड टर्न करू शकता. हे फक्त व्हिडिओ बघू नका, घरी ट्राय करा. प्रत्येक वेळेस वेगवेगळी हेअरस्टाईल ट्राय करा प्रत्येक ओकेजनला. कारण तुम्ही मेकअप कितीही करा, पण हेअरस्टाईल जोपर्यंत हेअर सोबत खेळत नाही ना तोपर्यंत वेगळे पण तुमच्यात दिसत नाही. त्यामुळे हेअर्सवर खेळा आणि सवय ठेवा. आता बघा, ही ट्रेडिशनल हेअरस्टाईल जास्त छान वाटते ही, म्हणजे तुम्ही सूटवर वगैरे घालू शकता हेअरस्टाईल. मिडल पार्टिशन करते आणि ट्विस्ट अँड टर्न माझी वेगळे, ते लक्षात घ्या. हे बघा, सुरुवातीपासून मी ट्विस्ट करायला लागलीये, पण मी मधूनच ट्विस्टची लाईन ही माझी मधूनच गेली आहे पुढचे केस ठेवून. आता हा जास्त ट्रेंड आहे बघा, म्हणजे हे पण केस माझे आहेत. मग या पूर्ण केसांना तुम्ही टॉंग पण करू शकता किंवा असंही ठेवू शकता. म्हणजे पुढून ट्विस्ट अँड टर्न चालू करायचे, पण ते मागे क्रॉस मध्ये न्यायचे, मधले केस सोडत. वाटत असेल तर थोडे फुल करायचे. हे वेस्टर्न मध्ये जास्त छान जातं. वेस्टर्न साडीवर छान जातं, पण वेस्टर्न साडीवर जास्त छान जातं. आता बघा बरं, मस्त दिसतं. आणि इथे पण तुम्ही छोटे छोटे बीड्स लावू शकता, खूप छान दिसतं. ऍक्च्युली हे बीड्स ना मल्टीपर्पज आहे, पण हे तुमच्या मनावर आहे लावायचे करे. प्रत्येक ठिकाणी लावा असं नाही, पण छान दिसतो हाही लुक. एवढं काही लहान मुलांसारखं दिसतं असं काही नाही. आपणही हा लुक ट्राय करू शकतो. हा वेस्टर्न, हा बीड्स लावले की वेस्टर्नला जातो एवढं मात्र आहे. मग याच्या ऐवजी तुम्ही जर असं स्टोनचं काय लावलं तर ते अगेन ट्रेडिशनलवर जाऊ शकता. शेवटी केसांना तुम्ही काय डेकोरेशनला लावताय हे जास्त महत्वाचं. ही पण मस्त दिसते हेअरस्टाईल. चला आता नेक्स्ट हेअरस्टाईल कडे वळूयात. ह्यासाठी तुम्हाला
साइड पार्टिशन करावं लागेल तुमच्या आवडीप्रमाणे. साइड पार्टिशन मिडलही चालणार आहे, पण मला असं वाटतं साइड जास्त छान दिसेल. आता साइडला मी ट्विस्ट अँड टर्न करते, जसं मी केले होते मागे. पटकन आपण ट्विस्ट अँड टर्न करूया. मी साइड पार्टिशन केलं आणि इकडे ट्विस्ट केला. इकडे नाही करत आहे, हे वन साइड हेअरस्टाईल करतोय आपण. आता खजूर चोटी पण इथे घालू शकता, किंवा खजूर चोटी ज्यांना येत नाही त्यांनी साधी चोटी पण घालू शकता. मी दोन्ही चोटी दाखवते. पहिल्यांदा साधी घालू. साधी पण छान दिसते. काही येत नसेल तुम्हाला म्हणजे खजूर चोटी, तर साधी तरी घाला ऍटलिस्ट. आपण ही वन साइड करतोय. वन साइडचा ट्रेंड खूप दिवसापासून होता आणि पुढेही राहणार आहे, म्हणजे ही एव्हरग्रीन हेअरस्टाईल आहे वन साइड. आता महत्वाचं काम म्हणजे वेणी फुलवायची, मग ती जास्त व्हॉल्यूम दिसते. कारण आपले केस मी सांगितलं त्याप्रमाणे पातळ आहेत, पण थोडा व्हॉल्यूम केला ना की ही वेणी पण अशी वाटते की जसं काही आपले केस फार दाट आहेत. आणि एंडला रबर लावायचं, म्हणजे चिटकुशे केस खाली आले पाहिजेत. वेणी जास्त मोठी झाली पाहिजे. हे बघा. आणि मग इथे तुम्ही ना काहीही लावू शकता, लाईक बटरफ्लाय तुमच्या ड्रेस प्रमाणे. असं काहीही लावू शकता. इथे लावू शकता, इथे लावू शकता. आता याच्यातच मी तुम्हाला म्हणलं होतं खजूरी चोटी दाखवते. सोपी चोटी आहे. 2 भाग करायचे केसांचे. केसांचे 2 समान भाग केले. थोडे केस घ्यायचे, ह्या साईडला टाकायचे, ह्या साईडला मागून. आणि याच्यातले थोडे केस घ्यायचे. हे बघा, हे केस इकडे, हे केस इकडे. याच्यातले घ्यायचे, दुसऱ्या हातात द्यायचे. म्हणजे 2 हात दोन्ही केसांना. बघा, हे इकडे टाकते. 2 हात दोन्ही केसांना बट काढायची, ही हात मिक्स करायची. ही बट काढायची, ही हात मिक्स करायची. आणि अगेन ही पण फुलवू शकता. हे रबर लावून फुलवते मी. छोटी छोटी फक्त खजूर चोटी. हे बघा, हे साइड असं ठेवलंय. त्याच्यानंतर आपल्याला खाली अजून एक रबर लावायचंय. आणि हे जे आहे ना मधून आपल्याला ट्विस्ट करायचं. वरती घ्या. फुलवा. फुलवा. फुलवा हा शब्द ठेवायचाच लक्षात हेअरस्टाईलला. आणि अजून एक रबर घेऊ शकता, खाली लावायचं एकदम. हे केवढे तुमचे हेअर जेवढे लेंथ लांब आहे ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ट्विस्ट. ट्विस्ट केले की इथे फुलवायची. आणि मग इथे एक बीट्स आणि इथे एक बीट्स टाकूयात आपण. येस. तर अशी आपली साइडचं झालेलं आहे. साइड चोटी म्हणू शकतो. साइड चोटीचे किती प्रकार दाखवले बघा, आणि खूप सोपे आहेत. ट्राय करू शकता. मस्त आहे, मला फार आवडला. आता अजून एक हेअरस्टाईल तुम्ही खूपदा पाहिली असेल पण केली नसेल, तशीवाली हेअरस्टाईल. आता मी मिडल पार्टिशन केले, छोटे छोटे ट्विस्ट देणार आहे. हे तुमच्या मनावर किती ट्विस्ट काढायचे. हे बघा, हे मी स्ट्रेट पार्टिंग केलंय. हेअर्स घेतलेत. इथं द्यायचं आहे आपल्याला ट्विस्ट. कोंब चांगला करून घ्या. शेवटी कोंब चांगला केला तरच ते मध्ये मध्ये केस येणार नाही. तुम्हाला वाटत असेल ना आज मला हेअरस्टाईल करायची, लग्नाला जायचं, थोडा ब्लो ड्राय वगैरे करू नये, सलून मधून थोडीशी सेटिंग करून यायची. आता मी एक ट्विस्ट केलाय आणि ही क्लिप लावते. कोणीतरी असेल धरायला तर
कारण आपल्याला ट्विस्टच करायचे, सगळे ट्विस्ट करायचे. मी प्रत्येकाला एक क्लिप लावते सध्या, कारण ऑप्शन नाही स्वतः जेव्हा करतो तेव्हा. हे मी मोठी मोठी ट्विस्ट घेते, ह्याच्या 2 पण तुम्ही करू शकता. मला जरा मोठ्यांमध्येच म्हणजे आवडतं, मोठेच ट्विस्ट आवडतात. हा देन सेकंड क्लिप, नंतर इथे ठेवू शकता. जरा मोठे, मला इथून ठेवायची सवय नाही त्यामुळे ना मी कापलं नाही, पण तुम्ही ठेवू शकता इथून पण छान दिसतं. देन थर्ड ट्विस्ट. हे ट्विस्ट आहेत ना या दिशेने वळवायचे आणि हे ट्विस्ट या दिशेने वळवायचे. बघा मी इकडे घेतले, ह्या दिशेने ट्विस्ट. जेवढे पाहिजे तेवढे फुलवायचे तुम्हाला. 3 ट्विस्ट इकडून, 3 ट्विस्ट इकडून. तर आता आपला फायनल लुक झालेला आहे. तुम्ही इथे मागे मस्त गजरा लावू शकता. आता रेग्युलर मध्ये ना क्लच कसं लावायचं ते पण दाखवते मी, कारण खूप महिलांना फक्त खाली क्लच लावतात. म्हणजे हेअरकट तर छान करून येतात सलून मधून, पण खाली क्लच लावला ना की लुक जातो. आता मी तुम्हाला दोन्ही स्टाईल करून दाखवते. हे बघा मी क्लच घेतलाय, हा बनाना क्लच, मी बनानाच लावते. तुम्ही कुठलाही लावा, पण कुठे प्लेसमेंट असावी क्लचची ते सांगते. हे बघा हा क्लच जर मी इथे लावला खाली, माझा फ्रंटचा लुक बघा, बॅकचा लुक बघा. हाच जर क्लच मी वरती लावला तर किती फरक पडतो. कुठे लावायचं तुम्हाला वरती, हे बघा कानाच्या वरतून सरळ रेषेत मागेपर्यंत आपल्याला कोंब करायचा. इथून कानाच्या वरतून सरळ रेषेत हे केस आपल्याला खाली सोडायचे. आणि आता क्लच लावा. एवढ्या वरती तुम्हाला क्लच लावायचं, तेव्हा तुम्ही छान दिसता. जेवढं तुम्ही वरती अप लावाल ना तेवढं तुमचं वय पण लहान वाटतं, कमी वाटतं. हे बघा आता किती फरक दिसतो. आणि हे क्लचचं प्लेसमेंट तुम्ही वेस्टर्न, रेग्युलर, साडीवर कुठेही करू शकता. म्हणजे कशावरही जाणार हे क्लचचं प्लेसमेंट आहे. आता मला मागून हे लुक दाखवते. आणि ह्या रेग्युलर लुकला 4 चांद द्यायचे असतील रेग्युलरलाच, की थोडंसं बाबा आज मला बाहेर जायचंय, सोडा नाही आपल्या बीड्स नाही, आपल्या फ्लिक्स, या अशा फ्लिक्स सोडा, मस्त वाटतं. बघा बरं आता मी बाहेर जाण्यासारखी झाले ना. म्हणजे हे माझं रेग्युलर टाईप आहे, मी रेग्युलर अशीच लावते रिअल लाईफ मध्ये पण. आणि असं केलं की थोडंसं मग पॉलिश लुक येतो. तर मैत्रिणींनो कशा वाटल्या तुम्हाला सगळ्या हेअरस्टाईल, कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला काय करायचं माहितीच आहे. बाय.